नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अवयव पद्धतीने संख्यांची वर्गमूळ काढणे याचा अभ्यास करणार आहोत। त्यासाठी आपण प्रथम एक उदाहरण पाहू। आता आपल्या समोर 784 ही एक संख्या घेतलेली आहे आणि त्या संख्येची आपण मूळ अवयव पाडू। 784 ही संख्या समसंख्या आहे। एकक स्थानी 4 असल्यामुळे या संख्येला 2 ने निशेष भाग जातो, म्हणून आपण 2 ने भाग घालू। आता 784 भागिले 2 बेत्रिक 6 बेनव्वे 18 बेदुनी 4 अशा पद्धतीने 392 आलेले आहे। त्यानंतर परत 2 ही एकक स्थानी 2 असल्यामुळे आपण त्याला परत 2 ने भाग घालू। बे के बे 1 बाकी उरली, बेनव्वे 18 परत 1 उरलेला आहे, बेसक 12। फक्त मूळ संख्यांनी आपल्याला भाग घालायचा आहे। त्यानंतर पुन्हा या ठिकाणी एकक स्थानी 6 आलेले आहे, म्हणून आपण परत 2 ने भाग घालू। बेनव्वे 18 आणि बेआठी 16 परत आणखी सुद्धा 2 नेच भाग जाईल। बेचोक 8 आणि बेनव्वे 18। आता मात्र 2 ने भाग जाणार नाही, कारण एकक स्थानी 9 आहे, विषम संख्या आहे। त्यानंतर 3 ने भाग जाईल का? आपल्याला संख्यांच्या कसोट्या यापूर्वी झालेल्या आहेत। 9 अधिक 4 13 येतात, 13ला 3 ने भाग जाणार नाही। त्यानंतर 5 ने सुद्धा या संख्येला भाग जाणार नाही, कारण 5 ची कसोटी आपल्याला माहिती आहे, शेवटी 0 किंवा 5 असेल तरच 5 ने भाग जातो। त्यानंतर 7 ही मूळ संख्या आहे, तर 7 ने या संख्येला भाग जातो। 7 7 49 आणि शेवटी 7 ही मूळ संख्या आलेली आहे, म्हणून 7 1 7। अशा प्रकारे आपण मूळ अवयव पाडायचे आहेत। जोपर्यंत या ठिकाणी 1 येत नाही तोपर्यंत आपण हे अवयव पुढे पुढे लिहायचे आहे। आता 784 या संख्येचे हे सर्व मूळ अवयव आपण गुणाकाराच्या रूपात लिहू। 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 7 गुणिले 7 अशा प्रकारे आपण हे मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात या ठिकाणी 784 चे अवयव लिहिलेले आहेत। हे सर्व अवयव मूळ अवयव आहेत। आता यानंतर आपण प्रत्येक मूळ अवयवांच्या समान जोड्या पाडायच्या आहेत। आता या ठिकाणी 2 गुणिले 2 यापैकी आपण एकच 2 घ्यायचा आहे। त्यानंतर 2 गुणिले 2 या जोडीपैकी एक अवयव घ्यायचा आणि 7 गुणिले 7 या 2 अवयवांपैकी एक अवयव घ्यायचा। अशा प्रकारे आता आलेल्या अवयवांचा आपण गुणाकार करायचा। 7 दुनी 14, 14 दुनी 28। आता 784 चे वर्गमूळ आहे 28। अशा प्रकारे मूळ अवयव पद्धतीने आपण वर्गमूळ मिळवू शकतो। त्यानंतर आपण अशाच पद्धतीने अजून एक उदाहरण पाहू। दुसरं उदाहरण पाहू। 2916 या संख्येचे आपण मूळ अवयव आपल्या उभ्या पद्धतीने
आपण या ठिकाणी पाडणार आहोत. 2916. या संख्येचे आपण मूळ अवयव हे उभ्या पद्धतीने पाडू. आता एकक स्थानी 6 आहे, म्हणजे या संख्येला 2 ने निश्चित भाग जाईल. बे 4 8, बे 5 10 आणि बे 8 16. आता यानंतर सुद्धा परत एकक स्थानी 8 आहेत, म्हणजे 2 ने निश्चित भाग जाईल. बे 7 14, बे 2 4 आणि बे 9 18. त्यानंतर या संख्यांची आता 2 ने भाग जाणार नाही, कारण एकक स्थानी 9 आहे. 3 ने भाग जाईल का, तर आपण या अंकांची बेरीज करू. 7 अधिक 2 9, 9 आणि 9 18, म्हणजे या संख्येला 3 ने निश्चित भाग जाईल. 3 2 6, 3 4 12, 3 3 9. आता या संख्येला परत 2 ने भाग जाणार नाही, कारण एकक स्थानी विषम संख्या आहे. 3 ने जाईल का, तर 2 अधिक 4 6 अधिक 3 9. अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो, म्हणजे 243 ला 3 ने निश्चित भाग जाईल. 3 8 24, 3 1 3. त्यानंतर 81, 8 अधिक 1 9. या संख्येला सुद्धा 3 ने निश्चित भाग जाईल. 3 2 6, 3 7 21. त्यानंतर 27 ला सुद्धा 3 ने भाग जातोय. 3 9 27. त्यानंतर 3 3 9 आणि 3 1 3. इथं शेवटी 1 येईपर्यंत आपण ही सर्व अवयव अशा पद्धतीने लिहायचे आहेत. आता 2916 या संख्येचे अवयव हे सर्व मूळ अवयव आपण गुणाकाराच्या स्वरूपात मांडू. 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3. 3 ही संख्या 1 2 3 4 5 6 वेळा आहे. 1 2 3 4 5 6 वेळा 3 आहेत आणि एकदा 2 आहेत. मग आपण यांच्या जोड्या पाडू आणि प्रत्येक जोडीमधून एक अवयव आपल्याला घ्यायचा आहे. 2 गुणिले 2 एकदा 2 घेतला. 3 गुणिले 3 एकदा 3 घेतला. परत 3 गुणिले 3 एकदा 3 घेतला आणि ह्या जोडीमधून परत एकदा 3 घेतलेला आहे. आता या सर्व अवयवांचा आपण गुणाकार करू. 2 6, 6 18 आणि 18 54, म्हणजे 2916 या संख्येचे वर्गमूळ आहे 54. याच पद्धतीने आपण अजून एक उदाहरण पाहू. आता तिसरं उदाहरण आपण या ठिकाणी घेत आहोत. 5625 या संख्येचे आपण उभ्या पद्धतीने मूळ अवयव पाडू. 5625. शेवटी 5 आहे. एकक स्थानी 5 असल्यानंतर त्या संख्येला 5 ने निश्चित भाग जातो. 5 1 5, 5 1 5, 5 2 10 आणि 5 5 25.
त्यानंतर परत एकक स्थानी 5 आहे, म्हणजे या संख्येला 5 ने भाग जाईल. 5 दुनी 10, 5 दुनी 10, 5 5 25. एकक स्थानी 5 आहेत, म्हणजे 5 ने निश्चित भाग जाईल. 5 चोक 20 आणि 5 5 25. आता परत एकक स्थानी 5 आहे, म्हणजे 5 ने निश्चित भाग जाईल. 5 9 45. आता 9 ला 3 ने भाग जातो. 3 त्रिक 9 आणि 3 एके 3. इथं 1 येईपर्यंत आपण हे अवयव पुढे पुढे लिहायचे आहेत. आता 5625 या संख्येची हे सर्व अवयव आपण गुणाकार रूपात मांडू. 1 2 3 4 वेळा 5 संख्या आलेली आहे. 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 आणि गुणिले 3 गुणिले 3. अशा पद्धतीने गुणाकाराच्या रूपात ही अवयवांची मांडणी केलेली आहे. आता त्यांच्या आपण जोड्या पाडू आणि प्रत्येक जोडीमधून एक अवयव आपल्याला घ्यायचा आहे. 5 गुणिले 5 यामधून एकदा 5 घेतलेला आहे. परत 5 गुणिले 5 यामधून एकदा 5 घेतलेला आहे आणि 3 गुणिले 3 या जोडीमधून एकदा 3 घेतलेला आहे. बरोबर या अवयवांचा गुणाकार 5 गुणिले 5 25, 25 गुणिले 3 75. म्हणजे 5625 या संख्येची वर्गमूळ आहे 75. अशा पद्धतीने आपण मूळ अवयव काढून आपण कोणत्याही संख्येची वर्गमूळ काढू शकतो. अशा पद्धतीने आपण सराव करा. धन्यवाद.